थंद्रे, आदरणीय सुशांतजी मुकादम, सन्माननीय संदेश दादा भोईर, आदरणीय निखिल दादा ठाकूर, आदरणीय सन्माननीय माशीनगर नरेशजी मनेरे साहेब, सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय सागरदादा पाटील, आदरणीय सन्माननीय उमेशदादा पाटील, आदरणीय रुपेशजी भोईर, सन्माननीय कृष्णाजी भोईर साहेब, तसेच आदरणीय विजयजी ठाकूर, सन्माननीय रमाकांतजी ठाकूर, आदरणीय दीपकजी मनेरा, सन्माननीय साजनजी कासार साहेब, आदरणीय अक्षयजी कासार साहेब, मेघनाथजी गोंडले साहेब, सन्माननीय नितीनजी पाटील साहेब, आदरणीय महादेवजी राऊत साहेब आणि सन्माननीय राजूदादा पाटील म्हणजेच प्रदीपजी पाटील, सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं सहकार्य या स्पर्धेकरिता लाभले गेले। सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये भावेश टू प्रज्ञेश, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अपील आणि अपील मध्ये पाहायला मिळते पंच देखील सहमत आणि पहिल्याच बॉलवरती हदरा लागला गेलाय तो म्हणजेच प्रज्ञेशच्या रूपाने टीम श्री राम फाउंडेशन टीमला भावेशच्या माध्यमातून अतिशय सुरेख चेंडूचा खेळ इथे पाहायला भेटला आणि अवघ्या पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळतो फलंदाज प्रज्ञेशच्या केळीचा अंत। महत्वाचा धक्का, महत्वाचा हदरा लागलाय आता मात्र टीम श्री राम फाउंडेशन टीमला। अशा आतमध्ये क्रमांक 3 वरती मयूर कासारला पाठवलं गेले। भावेश गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती। 5 षटकांचा खेळ आहे, 2 षटकं आहेत पॉवर प्लेची आणि सुरेख कामगिरी पाहायला मिळते। सुरुवात अफलातून करत असताना आपल्या संघाच्या माध्यमातून भाव्या 11 टीमच्या माध्यमातून पहिलं षटक फेकत असताना भावेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती मागच्या सामन्यामध्ये अफलातून केली त्याच्या माध्यमातून झाली होती। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला गेला होता आणि दरम्यान पुढचा बॉल या षटकातील इथे देखील जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मिळते। शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू दरम्यान पकडला गेला, पॉइंटच्या क्षेत्रातून क्षेत्ररक्षक धावला या चेंडूवरती शॉर्ट पॉइंट क्षेत्रामधून आणि दरम्यान एक धाव कोणी रोखू शकला नाही। एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा या लागल्या जातात। एक धाव लागली जाते धाव फलकावरती। तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हर्षद भोईर असेल ऑन स्ट्राइक। आता मात्र 2 खेळाडूंमध्ये ही लढत पाहायला मिळते। एका बाजूने मॅन ऑफ द मॅच भावेश टू हर्षद, सन्मान दिला या चेंडूला। एक धाव धावण्याची संधी होती आणि ते संधीचं सोनं येथे करत असताना प्राप्त केले एक धाव। एका धावेची भर धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावर। धाव फलकावरती लागल्या 2 धावा। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्ग वरती भावेश आपल्या षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला फटका अतिशय सुरेख। दरम्यान टीम कॅप्टन बॉबी भोईर आणि त्यांच्या माध्यमातून सुरेख फेकी पाहायला मिळते। अग्रिकोली प्रीमियर लीग वर्ष 2 आणि पहिल्या वर्षामध्ये ज्या संघाने फायनल आपल्या नावावरती केली होती, पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक ज्या संघाने केला होता आणि त्याचे टीम कॅप्टन होते बॉबी भोईर, त्यांच्या दरम्यान चांगली कॅप्टनशिप पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून इथे देखील। आणि दरम्यान मोठा फटका केला गेला, चेंडू हवेमध्ये आहे ऑन साइडला। स्वतः प्रसाद तांडेल या धावला या चेंडूवरती आणि अतिशय सुरेख झेल इथे टिपला गेला। 2 खेळाडूंमध्ये असलेली ही लढत पाहायला भेटली। एका बाजूने मॅन ऑफ द मॅच हर्षद भोईर तर दुसऱ्या बाजूने होता गोलंदाज भावेश मॅन ऑफ द मॅच। दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला भेटला। वर्चस्व मात्र कायम राहिलं भावेशचं। या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय आणखीन एक हदरा लागला गेला टीम श्रीराम फाउंडेशन टीमला। महत्वाचा हदरा हर्षदच्या रूपाने लागला गेला। हर्षद हा फलंदाज बाद झाल्यानंतर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेले फलंदाज साहिलला। साहिलची भूमिका आता मात्र महत्वाची असेल कारण त्याच्या माध्यमातून कुठेतरी धावा कुठल्या जातील का हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे। प्रतिस्पर्धी संघ एक बलाढ्य संघ आहे। या संघामध्ये बॅटिंग लाईन देखील अतिशय सुरेख पाहायला मिळते। सागर आहे, भावेश आहे, निलेश राऊत, संदेश भोईर, त्यानंतर महत्वाचा खेळाडू असेल हार्ड रेडर फलंदाज म्हणून गणला जाणारा फलंदाज प्रसाद तांडेल, तदनंतर बाहुबली या नावाने ओळखला जाणारा दैवत पाटील सारखा एक हार्ड रेडर फलंदाज आहे। इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू आहे ऑन साइडला 38 सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता। दरम्यान फेकी अतिशय सुरेख, एक धाव कोणी रोखू शकलं नाही। धाव फलक जाऊन पोहोचलाय 4 वरती।
तंत्रशुद्ध फलंदाज, युवा फलंदाज म्हणून मयूर देखील आहे आणि कुठेतरी एक चांगला टीम, चांगला संघ आहे टीम भाव्या 11 संघ आणि एक चांगला टार्गेट सेट करावं लागेल टीम श्रीराम फाउंडेशन संघाला. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 4 धावा. थोडीशी खराब सुरुवात इथे पाहायला मिळते. शांत सुरुवात टीम श्रीराम फाउंडेशन संघाची. दरम्यान चांगली बॅटिंग आता मात्र करावी लागेल. इथून पुढे चांगल्या धावा जमवायच्या आहेत आणि तीच स्ट्रॅटर्जी इथे करावी लागेल. साहिल आहे. साहिलच्या माध्यमातून धावा जोडल्या जातील काय? मयूर कासार देखील फलंदाज चांगला आहे, त्याच्या माध्यमातून धावा जोडल्या जातील काय? आणखीन श्रीराम फाउंडेशन संघाची बॅटिंग लाईन अजूनही खोलवर आहे. दरम्यान आदित्य सारखा एक खेळाडू आहे, लोकेश आहे, ऋतिक भोईर सारखा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्यानंतर किरण दादांसारखा एक खेळाडू आहे आणि बॅटिंग लाईन अजूनही आहे टीम श्रीराम फाउंडेशन संघाची. दरम्यान खेळपट्टीवरती जोडी देखील अतिशय महत्वाची आहे. मयूर कासार आणि साहिल. गोलंदाजी मार्गवरती संदेश भोईर. दुसऱ्या षटकाची जबाबदारी संदेश भोईरच्या खांद्यावरती सोपवली गेली. आपल्या संघासाठी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केले जाईल. साहिलसाठी पुढचा बॉल संदेश भोईर. सुरेख चेंडूची फेकी. चेंडू आहे हवेमध्ये. दैवत पाटील त्या ठिकाणी होते आणि दरम्यान कोणी रोखू शकला नाही. एक धाव. एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 वरती. इथे मात्र ऑन साइडला पाहायला मिळतो. आणखीन एक प्रहार केला गेलाय. बॉबी भोईर जरूर तिथे सज्ज आहेत आणि दरम्यान पंचांचा इशारा होते. चेंडू आहे नो. 1+2 अशा 2 धावा धावफलकावरती वाढतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. बिमर चेंडूची फेकी केली. गोलंदाजाला दंडित केलं गेलं. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी असेल फलंदाज मयूरला. मयूरच्या बॅटमधून एखादा षटकार इथे पाहायला भेटेल काय? फ्री हिटचा चेंडू आहे. इथे मात्र ऑन साइडला प्रहार केला गेलाय. चेंडू हवेमध्ये जरूर. दरम्यान भावेश चेंडूवरती धावतोय आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी मिसफिल्डचा फायदा इथे होत असताना पाहायला मिळतोय आणि धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलाय 12. धावफलकावरती 12 धावा. दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती संदेश भोईर. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू हवेमध्ये. स्वतः एसटी रक्षक हा झेल इथे संपादन करत असताना आणखीन एक हादरा लागला गेलाय टीम श्रीराम फाउंडेशन संघाला. धावफलक 12 असताना महत्वाचा हादरा लागला गेलाय. आणखीन एक खेळाडू मैदानातून बाहेर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाचा उल्लेख केला होता तो फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ऋतिक भोईर. ऋतिक भोईरच्या माध्यमातून कुठेतरी धावा जोडल्या जातील काय? या फलंदाजाचा जर उल्लेख केला तर या फलंदाजांमध्ये मोठे फटके खेळण्याची कुवत आहे, क्षमता आहे आणि भरपूर वेळा त्याच्या माध्यमातून चांगल्या धावा, चांगले मोठे फटके पाहायला भेटलेत. परंतु हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे दोन्ही टीम्सला आणि या सामन्यामध्ये ऋतिक भोईरच्या माध्यमातून कुठेतरी धावा जोडल्या जातील काय? या सामन्यामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असेल. कुठेतरी संघाला आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची आणि ते मोठे फटके सातत्याने ऋतिक भोईरच्या माध्यमातून खेळले जातील काय? संदेशचा पुढचा बॉल ऋतिक साठी आपल्या षटकातील. हा चेंडू मात्र सोडून दिलाय एसटी रक्षकासाठी. पंचांचा इशारा येते. चेंडू आहे वाईट. आउटसाइड लेग स्टंप. या चेंडूला फेकी केली. वाईटचा इशारा. 1 धाव पुढे सरकत असताना धाव फलकावरती 13 धावा. क्रिकेटमधील अशुभ आकडा ज्याला म्हटलं जातं तोच आकडा आता मात्र धाव फलकावरती लागला गेलाय.
जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं जाळ देखील रचलं गेलंय. सेकंड पॉवर प्ले षटक सुरू आहे. पुढे येऊन खेळलाय ऑन साइडला बॉबी भोईर आहेत सज्ज. त्यांच्या माध्यमातून फेकी पाहायला मिळते स्ट्राईक एंड कडे. दरम्यान 2 धावा कोणी रोखू शकले नाही. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. धावफलकावरती 15 धावा. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. भावेशनं 4 धावा खर्च केल्या. 2 मोहरे त्या षटकामध्ये टिपले आणि तदनंतर मात्र संदेश भोईर जबरदस्त गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल आपल्या षटकातील ऋतिकसाठी. थोडंसं थांबला गेला गोलंदाज संदेश पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गवरती. इनफिल्ड देखील अतिशय सुरेख सजवली गेली. पुढे येऊन खेळला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न करायचा नव्हता आणि इथे मात्र पाहायला मिळते मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. साहिलला परतावं लागते. धावचीतच्या स्वरूपात लागलाय आणखीन एक धक्का टीम श्री राम फाउंडेशन टीमला साहिलच्या रूपानं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लोकेशला पाठवलं गेलंय. धावफलकावरती धावा सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 15 धावा आणि 15 धावा असताना आणखीन एक चौथा हजरा लागला गेला टीमला साहिलच्या रूपाने धावचीतच्या स्वरूपात. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक वरती फलंदाज ऋतिक भोईर. संदेश भोईरचा पुढचा बॉल कशा रीतीने खेळला जाईल मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता. GTC लाईव्हच्या माध्यमातून अग्रगोली प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय आणि भरपूर मोठं योगदान आमच्या या मान्यवरांचं. आणि स्क्रीनवरती त्यांचे फोटोज तुम्ही पाहू शकता. सन्माननीय संदेशदादा भोईर जे सध्या गोलंदाजी करतात. इथे मात्र प्रहार केला गेलाय. जागेवरून खेळलाय या चेंडूला आणि मान्यवर कक्षेला सलामी देत असताना पाहायला मिळतोय हा चेंडू आउट ऑफ द पार्क. ऋतिक भोईरच्या बॅट मधून आलाय सुरेख षटकार. ज्या फटक्याचा उल्लेख केला होता ज्याप्रमाणे फलंदाज ऋतिकचा उल्लेख केला होता की गुणवत्ता क्षमता या फलंदाजामध्ये आहे मोठे फटके खेळण्याची आणि ते मात्र इथे सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आला एक प्रहार. तब्बल धावा खर्च केलाय या षटकामध्ये गोलंदाज संदेश भोईरनं त्या म्हणजेच 17 धावा. अतिशय महाग षटक. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात आता मात्र 21 धावफलकावरती 21 धावा लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये कौतुक करेन गोलंदाज भावेश सर ज्याने धावफलकाला थांबवलं होतं. तदनंतर मात्र ऋतिकच्या माध्यमातून जबरदस्त खेळ पाहायला भेटला. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा बोलवलं गेलंय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज भावेशला. स्क्रीनवरती आमचे मुख्य अतिथी सन्माननीय सुशांत भोईर साहेबांचा फोटो सुशांत मुकादम साहेबांचा फोटो तुम्ही पाहू शकता. आदरणीय निखिलदादा ठाकूर यांचे फोटो तुम्ही पाहू शकता. एक भरपूर मोठं योगदान या स्पर्धेकरिता आमच्या या मान्यवरांचं. भावेश लोकेशसाठी पुढचा बॉल. इथे मात्र ऑफ साइडला खेळल्या गेल्या चेंडूला दरम्यान मिळते फक्त आणि फक्त एक सिंगल. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा आता मात्र लागल्या गेल्या त्या म्हणजेच 22 धावा. पहिल्या चेंडूवरती एक धाव अर्जित करत असताना फलंदाज लोकेश एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 22 वरती. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील पुढचा बॉल लोकेशसाठी. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू दरम्यान पाहायला मिळतो पायांवरती अदलला आणि 3 इष्टांच्या मधोमध हा फलंदाज मात्र सापडला गेला आणि लेग बिफोरच्या स्वरूपात लागला गेला आणखीन एक धक्का टीम श्री राम फाउंडेशन संघाला. महत्वाचा धक्का लागला गेलाय. लोकेशच्या रूपानं आणखीन एक मोहरा इथे टिपला गेलाय. गोलंदाज भावेश जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग आणि गोलंदाजी अतिशय सुरेख आणि या सामन्यामध्ये मात्र कौतुक करेन गोलंदाज भावेश
ज्याने अफलातून गोलंदाजी करत असताना दाखवून दिलंय. पहिला षटक फेकला होता, 4 धावा खर्च केल्या आणि सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक फेकत असताना चांगली कामगिरी पुन्हा एकदा भावेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या षटकातील पुढचा बॉल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वरती यश पाटील. यश पाटीलला पाठवलं गेले. यशच्या माध्यमातून देखील मोठे फटके येत असताना पाहायला मिळतील का हा प्रश्न देखील जरूर महत्वाचा आहे. पुढचा बॉल इथे देखील सुरेख फटका पाहायला मिळतोय. स्ट्रॉंग फटका, ताकदीचा वापर इथे केला गेला. नजाकत पाहायला मिळते. वन बाउंड चेंडू डीप कव्हर क्षेत्राच्या बाहेर चौकार. 26 धाव फलक आता मात्र वेगाने वाढलाय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात तब्बल 26 धावा. धाव फलक वेगाने वाढलाय. क्षेत्रक्षणामध्ये आता मात्र फेरबदल केली जाते. एका फटक्यानंतर पूर्णपणे पाहायला मिळते क्षेत्रक्षणामध्ये देखील दबाव निर्माण केला, दहशत निर्माण केली फलंदाज यश पाटीलनं आणि त्याच्या बॅट मधून सुरेख चौकार इथे पाहायला मिळते. सागरदा काय थार गाडी लाईट बंद करायला केली का बंद? पुढचा बॉल इथे देखील प्रहार केला गेला. ऑन साइडला एकदा वेगाने कंप्लीट दिशांक आहे चेंडूवरती. स्वार झालाय, फेकी आली तोपर्यंत त्वरित कंप्लीट केल्या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 28 वरती. 28 धावा धाव फलकावरती. ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये यश आला तदनंतर पाहायला मिळतं डगआउट मधून टाळ्या. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते यश पाटीलच्या माध्यमातून. सुरेख बॅटिंग. इथे देखील सुरेख चेंडू दरम्यान पंचांचा इशारा आहे. ते चेंडू आहे वाईट, आउटसाइड द ऑफ स्टंप. इथे मात्र दबाव निर्माण केलाय फलंदाज यशनं. 29 धाव फलक जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका इथे पाहायला भेटेल काय प्रश्न जरूर आहे. उत्तर मैदानाच्या आतमध्ये भावेश टू यश असा सामना. फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि दरम्यान 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 वरती. शेवटचा चेंडू अंतिम बॉल ऋतिक असेल स्ट्राइक वरती, ज्याने मागच्या चेंडूवरती उत्तुंग षटकार खेचला होता आणि या चेंडूवरती त्याच्या बॅट मधून एखादा मोठा फटका पाहायला भेटेल काय. भावेश गोलंदाजी मार्ग वरती सज्ज. ऋतिक टू भावेश, एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. इथे मात्र सरळ एस्टॅन वरती वार केला गेलाय आणि त्रिफलाचीत स्वरूपात फलंदाजाला बाद केले गेले. भावेशच्या माध्यमातून दमदार गोलंदाजी महत्वाची अडचण इथे दूर करत असताना महत्वाचा अडथळा इथून दूर केला गेलाय. श्रीराम फाउंडेशन संघाला लागलाय आणखीन एक धक्का ऋतिकच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीनं वाटचाल करत असताना टीम श्रीराम फाउंडेशन संघाची धाव फलकावरती धाव संख्या पाहायला मिळते 30 धावा. यश पाटीलला सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 ना 3 बॉल 3 6 मारले तर साइडला जी गाडी आहे थार, जे लाईट आपण थोडस बंद करायचं आहे, कृपया सहकार्य करा. लाईट आहेत ना बाजूला काढू. बाईकचा आरसा आणि तिथे जी ऍक्टिव्हा आहे, जी स्कूटी आहे, तिचा आरसा थोडसा आपण तिथून फिरवायचा आहे. विनंती करेन श्री शिंडोबा खंडोबा स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करतोय आपण त्या बाईकचा आरसा, त्या स्कूटीचा आरसा थोडासा फिरवा, जेणेकरून कोणताही. यश पाटीलने 3 बॉल 3 6 मारले ना तर प्रेम पाटील कडून 1000. तर प्रेम पाटील यांच्याकडून पारितोषिक लागलाय यश पाटील साठी. लागोपाठ 3 षटकार जर घेतले तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिला जाईल. प्रेम पाटील यांच्याकडनं हा पारितोषिक लागला गेलाय. प्रसाद तांडेलचा हा चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न मयूर आहे आणि मयूरच्या माध्यमातून चुकी शक्य नाही आणि तेच इथे पाहायला मिळते.
फलंदाज इथे बाद झालाय. महत्वाचा हदरा आता मात्र लागला गेलाय. यश पाटील बॅक टू द पवेलियन. महत्वाचा हदरा लागला गेलाय टीमला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना अक्षय पाटील टीम श्रीराम फाउंडेशन संघाचा स्टार प्लेयर अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. आता मात्र फलंदाजी करायची आणि फलंदाजी करत असताना किती धावांचं योगदान त्याच्यामध्ये 7 धक्के जरूर लागले. टीम श्रीराम फाउंडेशन संघाला क्रमांक 8 वरती अक्षय पाटीलला पाठवले गेले. प्रसाद तांडेल पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचा मारा प्रसाद तांडेलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मितेश मुकदम यांच्याकडनं पारितोषिक लागलाय. अक्षय साडी लगातार 3 षटकार जर आले तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिले जाईल अक्षयला. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटला नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि एक निर्धाव चेंडू. पुढचा बॉल इथे देखील सर्रेक चेंडूचे फेकी. बॅटची एज नो मिस्टेक फॉर कीपर इथे पाहायला भेटलं. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून कोणतीही चुकी झालेली नाही आणि दरम्यान अप्रतिम झेल इथे टिपला गेलाय. लागलाय आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक 8. 8वा फलंदाज 8वा मोहरा इथे टिपला गेलाय. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना क्रमांक 9 वरती पाठवला गेलाय संकेत पाटील. संकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद तांडेलचा पुढचा बॉल. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील 5 षटकांचा सामना आहे. जबरदस्त बॅटिंग पाहिली होती दुसऱ्या षटकामध्ये, त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक केलं गेलंय. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा एष्ट्यांवरती वार केला गेला आणि त्रिफलाची स्वरूपात आणखीन एक हदरा लागला गेला. हदरा क्रमांक 9. शेवटची जोडी असेल नाही ना, अजून आहे ना एक. किरण 9 विकेट झालं. 9 विकेट झालं. कोणतं तरी नाव लिहिलं. नाव नाही लिहिलं मग कोणतं तरी बाहेर. आदित्य 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 शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंड कडे फलंदाज आदित्य, स्ट्राईक कडे फलंदाज किरण आणि शेवटची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा 30 पाहायला मिळतात. हॅट्रिकची संधी आहे. आतापर्यंत विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाने कंप्लीट केलेली नाहीये या स्पर्धेतील. पहिली विकेट हॅट्रिक पाहायला भेटेल काय? प्रसाद तांडेल गोलंदाजी मार्गवरती. अग्री कोहली प्रीमियर लीग 2024 मधील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला भेटेल काय? चेंडू आहे हवेमध्ये आणि चेंडू 1 बाउन्स. 4 धावांसाठी सुरेख चौकार. चौकारानिशी संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती 34 धावा. हॅट्रिकची संधी मात्र चुकली आणि धाव फलकावरती लागल्या गेल्या धावा 34. अंतिम बॉल, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल असेल या षटकातील. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रसाद. पुढचा बॉल पुढे येऊन खेळलाय. या चेंडूला धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही आदित्यच्या माध्यमातून. दरम्यान निर्धाव चेंडू मागे धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 34 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये कौतुक करेन गोलंदाज प्रसाद तांडेलचं, ज्याने 3 मोहरे टिपले आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा करत असताना पाहायला भेटला प्रसाद तांडेल. अंतिम षटक आणि त्या अंतिम षटकाची जबाबदारी मात्र कोणत्या गोलंदाजावरती दिली जाईल? जरा थोडंसं फास्ट खेळायचं विनंती करेन. आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने आपल्याला खेळायचे आहेत. धाव फलकावरती धावा 34. दैवत ऐसा इशारा करते ना, त्याचा लक्ष पाहिजे ना. आता
महत्वाचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. आणि तोच षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निलेश राऊत. गोलंदाजी मार्गवरती आदित्यसाठी. आदित्य असेल स्ट्राईक वरती. स्वतःवरती विश्वास दाखवताना जरूर आदित्य. आणि आदित्यच्या माध्यमातून कुठेतरी धावा कुठल्या जातील का. पैसे बट तुम्ही या जरा तुमची उपस्थिती आपल्या एमसीसीचे ग्राउंडवर 4:30 पर्यंत या. अजून चालू आहे लीग मॅचेस आहेत ना. कालच्या दिवसात अभिदाची ना अक्षय मुखार्जींची दोघांची टीम आले ना. आजच्या दिवसाचं चालू आहे आता. पुढचा बॉल या आठवणी या. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निलेश राऊत. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा एकदा वेगाने कंप्लीट केली. दिशांच्या माध्यमातून फेकी आली स्ट्राईक कडे. धावचीची संधी उद्ध्वस्त. 1+ रन आउट. एक धाव आली. दुसरी धाव घेत असताना इथे पाहायला मिळते पंचांचा इशारा. एक धाव शॉट म्हणजे एकही धाव या चेंडूवरती नाही. रन आउट. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणि विकेट्स इथे पाहायला मिळतात. 10 फलंदाज गमावले. टीम श्रीराम फाउंडेशन संघाने धाव बॉल फलकावरती धावा जमावल्या त्या म्हणजे 34 धावा. आणि आता मात्र 35 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. आणि या 35 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल. आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय अजितदादा तांडेल यांचं आगमन इथे पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती करेन आपण. हॅलो एज बोयर सन्स आणि अग्री एकविरा वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपलेच. जे पराभूत संघ आहे दोन्ही पडेल पैलवान. चला 35 धावांची गरज. मग एक बारा झाला मात्र सगळ्यांना खेळायला चान्स मिळाला ना. बरोबर की नाही. अरे ते पंचांना रेत द्या ना दोघांना जरा प्लीज. अरे पाहिजे ना रेस्ट येणार ते काय मरतील ना अंपायर. संध्याकाळी रात्री का उभे ते. चला 35 धावांची गरज. या ठिकाणी श्रीराम फाउंडेशन संघ 34 धावांमध्ये गारद झाला. आणि हा पहिला जोडा या ठिकाणी श्रीराम संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर. तर भव्य 11 अखिल संघाची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. प्रसाद तांडेल आणि निलेश राऊत. साहिल भोईर संघाचा पहिलाच मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. बॉलिंग मार्कवर 35 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अतिशय लोएस्ट टार्गेट. मिड ऑफ मिड ऑन एक शॉट एक्स्ट्रा कवर एक शॉट कवर एक शॉट थर्ड मॅन या ठिकाणी शॉट मिड विकेट डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक लॉंग ऑफ. चला पहिला शॉट घेऊन गोलंदाज 35 धावांची गरज. कृपया मेघनाथ गोंधळे यांना विनंती असे कृपया स्टेजवर या. मेघनाथ गोंधळे मेघादा. आणि हा पहिला शॉट पे चेंडू पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नव्हतं चेंडू मिड विकेटला. आणि चांगला फिल्डिंग या ठिकाणी पुन्हा एकदा मिळेल. फक्त एक धाव. फक्त 35 धावांची गरज. टार्गेट फार कमी आहे. तो 2 पराभूत संघाने विनंती असे कृपया या लवकर. तर रत्नाकर मडवी आणि मेघनाथ गोंधळे. मेघनाथ गोंधळे म्हटलं की बघा एक जबरदस्त पॅकर
आणि गेल्या वर्षीचा विजेता आणि रत्नाकर मडवी यांचं आगमन झालं. राईट आर्म होते विकेट तयार. आणि हा चेंडू येस आउटसाइड द लेग स्टंप या ठिकाणी नाजूक अफेल, परंतु पंतांना मात्र या ठिकाणी नकार दिलाय. डॉट बॉल. आणि हा फुलटा चेंडू म्हणजे फ्लिक केला चेंडू या ठिकाणी मिडवे केला जाईल. मिळेल फक्त एक धाव. टोटल स्कोर 2 वर. अरे तुम्ही नंतर जिंकताना 4-4 विकेट ठेवायला पाहिजे. बरोबर की नाही. आणि हा शॉर्ट पिच चेंडू अकोट डाब्यात आहे या ठिकाणी फटका बसलाय. सॉफ्ट डिसमिसल शॉर्ट कव्हरला आणि धक्का क्रमांक पहिला बसेल. 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. भावीला वाघबे संघाची पहिली विकेट तंबूच्या दिशेने मार्गस्थ. प्रसाद तांडेल बॅक टू द डगआउट आणि वनडाऊनचा फलंदाज दैवत पाटील. दैवत पाटीलची श्रेष्ठी नाही, अंपायरची श्रेष्ठ मॅच आहे मात्र. दोघे जर बरोबर चालले ना तर बंधू वाटतील नाही का. वन डाऊन द फलंदाज दैवत पाटील संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीबद्दल आतामध्ये चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी. फक्त 2 धावा 1 बाद 2. 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 35 धावांना मार्क काढायचा या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी भावेल वाघबील संघाला. एकवेरा वॉरियर्स संघाचे कॅप्टन आणि एच भोईर अँड सन्स या दोन्ही संघाचे कॅप्टन. अग्री वॉरियर्स संघाचे कॅप्टन मुरुगेश चौधरी. चला जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. आणि हा यस पुन्हा लॉफ केला चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी, परंतु ओ यस अप्रतिम झेल लॉंग ऑनला लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता. इलेव्हेशन कमी होतं. अशा प्रकारे संघाला बसेल या ठिकाणी. धक्का क्रमांक दुसरा. अतिशय खराब स्थिती, डळमळी स्थिती या ठिकाणी. टिट फॉर टॅच जसेच तो ते वार पे पलट वार. दैवत पाटील बॅक टू द डगआउट. शून्यावर गारद आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, पण कॅप्टन इथं शून्यावर बाद होऊन एक दबदचा धक्का आणि टुडाऊन द फलंदाज बॉबी भोईर. काल कॉमेंट्री करत होते ते. कोण बॉबी भोईर? आग्रीमध्ये तुमचा विषय काढलेला ते. हो का. टुडाऊन द फलंदाज बॉबी भोईर. माझा विषय काढला. 2 बाद 2. 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय खराब स्थिती, कमी धावसंख्या, लोएस्ट स्कोर. 35 धावांचा मार्क करत असताना चांगली गोलंदाजी या ठिकाणी. पहिलं षटक प्रगतीपथावर. चला स्पीडअप करा प्लीज. आणि हा पुन्हा शॉर्ट पिच चेंडू अकोट डब्याचा पुल केला या ठिकाणी. चेंडू जर बॅकवर स्क्वेअर गेला आंब्याच्या आणि मिळते 4 धावा. यस समय सूचक फटका, समयबद्ध फटका. 4 धावांनी संघाची नेव ढांग झाली. 2 बाद 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पंचांचा निर्णय अंतिम असेल. डोंट क्वारल विथ अंपायर्स. डिसिजन काय? एक धावेचा इशारा. यस यस कंपाऊंडच्या त्या साईडने असल्यामुळे बघू एक धाव
अन्यथा 4 धावा मिळाल्या असत्या. फक्त एक धाव. टोटल स्कोर इज 3. आणि षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावा मोजली आणि 2 बळी असं बॉलिंग अनालिसिस. भन्नाट मारा केला जालिमाने प्रतिस्पर्धी संघाला. जास्त धावा पहिलं पॉवर षटक होतं. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदावर. लोकेश भोईर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदावर. 6 चेंडू 3 धावा 2 बली असं बॉलिंग अनालिसिस. चांगला मारा केला. 35 धावांची गरज असताना प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा कोंडीत पकडलंय. लोकेश तयार. 24 आणि 32 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागे 8 धावांची गरज आहे. मिड ऑफ आहे. मिड ऑन एक मिड विकेट आहे या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेट. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेल. एक शॉर्ट थर्ड मॅन. एक बॅकवर्ड पॉईंट. शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट मिड ऑफ असं आक्रमक क्षेत्ररक्षण. चला फिल्डिंग लावा लवकर प्लीज. हो दमदार स्ट्रोक. मॅग्निफिशियंट ड्राईव्ह ऑन साइडला. पहिल्या चेंडू केलेला आक्रमण केलेला अटॅक. दमदार बॅटिंग. पहिला षटकार. एक जबरदस्त टायमिंग. अफलातून बटका. ट्रेमेंडस स्ट्रोक. टोटल स्कोर इज 9. अतिशय दमदार स्ट्रोक. दमदार ड्राईव्ह ऑन साइडला. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर. आणि हा अकोटाब्याचा चेंडू पुन्हा एकदा. ओ यस अप्रतिम झेल. पहिल्यांदा षटकानंतर मात्र जबरदस्त कमबॅक आहे. ऑनड्राईव्ह खेचायचा होता आणि चांगला झेल मिडॉनला. आणि धक्का क्रमांक बसेल या ठिकाणी. तिसरा. थर्ड विकेट डिपार्ट्स द पॅव्हिलियन. अतिशय चांगली बॅटिंग. दमदार बॅटिंग केली होती. पहिल्या चेंडू असं वाटलं होतं की मूडमध्ये आला पण नंतर मात्र एक जबरदस्त चांगला झेल. आणि मधल्या फलंदाजी फलंदाज सागर पाटील. आणि या ठिकाणी एकविरा स्टँड. माधव स्टँड आणि शेंडोबा खंडोबा स्टँड. आणि आमचे आगरी कोळी यांचे दैवत आमचे लोकनेते दिवंगत वैकुंठवासी दिबा पाटील साहेब यांचे हे जबरदस्त प्रेझेंटेशन बॉक्समध्ये समोर टॉस बजावून बघता. अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी. पंचकोशी प्रीमियर लीग ओळा असेल, मोगरपाडा असेल, कासार वडवली, वाघबेल, भाईंदरपाडा म्हणजे यांचं हेडक्वार्टर हे कासार वडवली आहे बरं की नाही. वार्ड क्रमांक 1 कारण इथून सगळे सूत्र हलतात बरं की नाही. ही मातोश्री आहे कासारवडे म्हणजे. बॉलिंग मार्ग तयार आहे. डम हो दे विकेट लोकेश. आणि हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी भिरकावून दिला परंतु चेंडू जाईल आणि नो मॅन्स लँडमध्ये. आणि मिळते 4 धावा. यस नो मॅनला. चांगला फटका. समय सूचक फटका. समयबद्ध फटका. शॉर्ट सिलेक्शन चांगल्या बघे. संपूर्ण जागा मोकाट होती. त्या मोकाचा पुरेपूर फायदा होता. आणि दमदार टायमिंग. 4 धावांनी संघाचा धाव संख्या या ठिकाणी 13 13. फक्त इनविन 22 धावांची गरज. एक रंगतदार सामना. बिग फाईट. अटीतटीचा सामना या ठिकाणी. 2 टोलक्यामध्ये घमासान धुमशान दोन्ही संघ आमने सामने. आणि याच्यानंतर जे लढत होईल ती 4 षटकांची असेल कारण दोन्ही पडेल पेलवान आहेत. हो यस ब्लॉकरमध्ये चेंडू खणून काढलाय. फक्त पुश केलाय. पहिल्यांदा आक्रमण त्याच्यानंतर बचाव. चांगली बॅटिंग. धाव संख्या झाली 14. 3 बाद 14. वास्तविक हा सामना देखील 4 षटकांचा ठेवायला हरकत नव्हती कारण पहिली यांची दुसरी मॅच होती. कारण सामने बरेच बाकी आहेत कारण तर कमीत कमी 4 ओव्हरची फायनल झाली पाहिजे. धाव संख्या 3 बाद 14. 14 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स.
आणि हा शॉर्ट पिच चेंडू असतो लॉलीपॉप होता परंतु बॅट पहिल्यांदा फिरते आणि हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. टार्गेट तेवढं मोठं नाही बघूया मोठ्या पटक्यांची गरज नाहीत कुठेही चेंडू पुश केला तर 1-2 धावा सहज मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगली पाहिजे या ठिकाणी. शॉर्ट मिडवे केला एक डीप मिडवे केलाय मिड ऑन आहे. हा यस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा फलंदाज बीट झाला आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसऱ्या संपुष्टात. पहिल्या षटकात फक्त धावामधल्या 3 आणि या षटकात धावामधल्या 11 म्हणजे टोटल 12 चेंडू 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट नंतर मात्र 1 विकेट. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज म्हणजे बरोबर 7 धावांचे इक्वेशन आहे समीकरण आहे. कृपया दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्ही आमचे मेघादादा मेघनाथ गोंधळे बघूया. एक जबरदस्त पॅकर स्पॉन्सर क्रिकेटचा भयंकर वेळ. बरेच जे समालोचक असतील बरेच जे कॉमेंटेटर असतील बरेच अंपायर असतील त्यांनी संपूर्ण वाघवील गावामध्ये आणलेले आहेत. असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व मेघनाथ गोंधळे. बऱ्याच टीमचे जे ओपनचे टीम आहेत ते बरेच त्यांच्या संपर्कात असतात. तर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 2 पराभूत उमेदवार ठाण्याचे अध्यक्ष आहेत ते क्रिकेटचे. क्रिकेटचे ते अध्यक्ष देखील आहेत. जे ग्रामीण क्रिकेट ठाणे ग्रामीण क्रिकेटचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस बघूया या ठिकाणी झालाय. 4 षटकांचा सामना असे दोन्ही संघाला विनंती करतो नेक्स्ट मॅच विल बी 4 ओव्हर्स लिमिटेड ओनली. आणि साई भोईर ज्याने पहिल्या षटकात फक्त 3 धावा देऊन 2 बळी घेतली चांगली गोलंदाजी केली होती आणि तिथं खिंडार सुरुंग पाडला होता बघूया. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग. हो यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग या ठिकाणी फ्लिक केला होता चेंडू या ठिकाणी बाकवास स्क्वेअर लेगला आणि धक्का क्रमांक बसला आणखीन एक 4थी विकेट भुईसपाट. 4/14 वाताहत यातायात. चार ओव्हरचे राहील. एच फोर अँड सन्स वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड पर कुठे जाऊ नका प्लीज तुमचा सामना लगेच चालू होईल 4 षटकांचा. का सांग कुठे जायचं तो ती गाडी दिसते ना आम्ही त्याची चला गेम सेटअप करा प्लीज. नवीन फलंदाज मयूर भोईर. चालत जा ना कोकणाच्या कोण आले आता बॅट्समॅन बॅट्समॅनचं नाव काय राहा मयूर भोईर. चला अतिशय चांगली गोलंदाजी प्रभावी मारा परिणामकारक मारा वैध मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. संघाच्या वतीने 3रं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू अक्कूट डब्याचा पुन्हा एकदा चेंडू ओ यस अथक प्रयत्न केला होता पण तो तिला गुंगारा दिला. चेंडू जाल मला 4 धावा मिळतील. यस दैव मात्र बलवत्तर आहे. 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाल्या ठिकाणी 18 ओव्हर राहिल्या फक्त इनमेन 17 धावा. 4/18 18 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अग्री कोळी प्रीमियर लीग कासार वडवली सीजन 3rd. हो यस हेलिकॉप्टर स्ट्रोक्स. हो चेंडू लॉंगॉनला जाईल पुन्हा एकदा खराब फिल्डिंग या ठिकाणी फलंदाज. हो रनिंग मिळून आणि आणखीन एक धाव म्हटणे मिळाली. यस पाटणलाल मित्रमंडळ एक्स्ट्रा धावा नाही रे मिळतील 2 धावा. टोटल स्कोर 20 राहिल्या फक्त इनमेन 15 धावा. या षटकामध्ये मात्र थोडंसं नियंत्रण फिल्डिंगने मात्र दगा दिला या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली होती. जे क्षेत्ररक्षण झालं ते अतिशय तकलादू होतं त्याच्यामुळं 6 धावांचा बेनिफिट एक चौकार गेला इकडे एक एक्स्ट्रा झाली. 20 धावा पाहिजे 15 धावांची गरज. 15 मध्ये 15 15 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 15 रन्स राईट आर्म होते विकेट. आणि हा कुठं प्याचा या ठिकाणी पुन्हा दा आणि हा यस
कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार, उन्नत फटका, बेबंद फटका, बुलंद फटका, आसमानी टोळा. राहिल्या फक्त इनमीन 9 धावा, 14 मध्ये 9. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. भाव्या 11 वाघवेल. राहिल्या फक्त 14 चेंडू आणि 9 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार. पुढचा चेंडू राईट आर्म महोदय विकेट. पहिल्या षटकात 3, नंतर मात्र 11. 11 आलते, 11 नाही या 10 ना 12 आले आता. बरोबर आहेत बाबा. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम ऑफ ड्राईव्ह, चेंडू लॉंग ऑफला. पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावेचा बेनिफिट. तर मिळतील 3 धावा. तर मिळतील टोटल 3 धावा. स्कोर झाले या ठिकाणी 29. बरोबर ना रे? 29 राहिल्या फक्त इनमीन 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडू बाकी आहे त्या ठिकाणी. 13 चेंडू आणि 6 धावा. 13 balls to go, required 6 runs. आणि हा यस पुन्हा या ठिकाणी जाहीर घोषित निर्धार 1 धाव मिळतोय. बघूया राहिल्या फक्त 5 धावा. जा 12 चेंडू मध्ये 5 धावा. सामना जिंकला. आता इथं काही घोचं घालून फायदा नाही होणार. सामना जवळजवळ हातामध्ये आहे. पाटील चांगला पटका. चेंडू शॉट बॅकवर्स केलेला. 1 धाव मिळते. राहिली गरज. ओनली 4 runs needed. यस तुमचे सर्व आहेत का? चला राईट महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी. तर मिळतील 2 धावा. टोटल स्कोर झालाय 33. पाहिला फक्त मेन 2 धावा. सोपं आव्हान. जवळजवळ विजयाच्या भोळ्यावर आणि प्रतिस्पर्धी संघ पराभवाच्या खाईत. आणि हा यस घुटना टेक, तमाशा देख आणि हा दमदार विजय या ठिकाणी. तर मॅन ऑफ द मॅच भावेश भोईर 2 षटकामध्ये 13 धावा देऊन 4 विकेट. यस म्हणजे मॅच इनिंग. तर मी विनंती करतो रत्नाकर मडवी यांना विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा.
रत्नाकर मडवी यांना विनंती अशी ₹1 मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देऊन जर सन्मानित करावं प्लीज.